नमस्कार मित्रांनो, निशिकांत गोसावी 7159 या चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 3:15 आणि आता आम्ही बसलो गाडीत। आता आम्ही चाललो गंगेवर। काय आकाश, गंगेवर चाललो आम्ही। गंगेवर म्हणजे तिथे कपालेश्वर महादेवांचं मंदिर आहे, ते सर्वांना माहिती आहे नाशिकमध्ये। तर आजपासून आम्ही ठरवलं आहे की आम्ही 3 वाजता उठून रोज मंदिरात जाणार आहे। आज आमचं एक शूटर आहे, त्याला विचारायचं राहून गेलं। उद्या आम्ही त्याला पण विचारलं, तो आला तर त्याला पण घेऊन जाऊ। मग आज पहिला दिवस आहे, म्हटलं मग व्हिडिओ काढू आपण। आम्ही निघालो आहे आणि थोडा बारीक पाऊस चालू होता। मग म्हटलं जाऊ द्या, तिथं जाऊन आंघोळ करायची आहे। तर इकडून जाता जाता आंघोळ होऊन जाईल, त्यासाठी आम्ही गाडी घेऊन चाललो आहे। आणि आता चला, तिथे गेल्यावर तुम्हाला पुढचं दाखवतो। आम्ही आता पोहोचलो आहे एक 7 ते 8 मिनिटात गंगेवर। तिथं आम्ही गाडी लावतो, दर्शन घेतो। चला आता पुढे। तर मित्रांनो, आता गंगामध्ये आपण आंघोळ करतोय। पाण्याची खूप भीती वाटते मला, त्याच्यामुळे केली आहे। आता आपण दर्शन करूया। मी पहिले आंघोळ करतो। आकाश भाई गेले आंघोळीला। आकाशला पोहतायचं, त्याच्यामुळे तो काही घाबरत नाही पाण्याला। 4 डुबक्या मारल्या त्याने, 5 डुबक्या मारल्या। 6 7 8 9 10 11 12 13 फायनल आंघोळ केली आकाश भाऊनी। चला आता मंदिरात भेटू। तर मित्रांनो, हे बघा, इथं गंगा नदी आहे आणि शेजारीच एक बोलल्याचं मंदिर, म्हणजे खूप बोलल्याचे मंदिर आहे इथे। मग आता हे मंदिर बघा किती छान आहे। तर इथे आपल्याला बोलेंना जल अर्पण करायचं आहे। तर चला। तर पहिले आपण साफसफाई करून घेऊ। तर हे बघा, हे आहे आमचं कपालेश्वरचं मंदिर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, पण आपण पूर्ण नव्हतं दाखवलं। तर आता आपण पूर्ण मंदिर दाखवणार आहे। तर चला। कपालेश्वर इथे हनुमानांची मूर्ती आहे। बजरंग झाड आहे, पिंपळाचं झाड आहे। बघू शकता तुम्ही, बंद आहे आता, पण इथे गणपतीचं मंदिर आहे। चला आता बाकीचं
बरेच मंदिरं बंद आहे. तर आता आपण शॉर्टकटच दाखवू. पुढच्या ज्या टायमाला मंदिर पूर्ण ओपन असेल त्या टायमाला आपण पूर्ण दाखवू. तर मित्रांनो वर आलो आहे आपण आणि बघा श्री कपालेश्वर संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक. आणि मंदिर बंद आहे. आता इथे एक काका होते त्यांना विचारलं आम्ही तर त्यांनी सांगितलं 5 वाजता म्हणजे मध्ये पूजा चालू आहे पण 5 वाजता मेन गेट उघडतात. इथं पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. इथे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि इकडे लक्ष्मीनारायण भगवानचं मंदिर आहे. दत्तगुरू मध्ये स्वामींची खूप छान मूर्ती आहे पण आता बंद आहे त्यामुळे आपण बघू नाही शकत. इथे बघा इथे पण भोल्यांचे पिंड आहे शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय बोले हे बघा इथं बोले बाबाचा किती वाले फोटो आहे. अशी दाढी पाहिजे मला बोले बाबासारखी पण येत नाही. मंदिर तुम्हाला दाखवतो झूम करून. इथून बोले बाबा दिसत आहे. चला आता दर्शन वगैरे घेतो निघतो आम्ही पण. तर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आणि आख्या बाईक कसं वाटलं तुला? एकदम चांगलं वाटलं. आख्या किती वाजेपर्यंत झोपतो तू? मी 7-8 वाजेपर्यंत. मी तर 8-8:30पर्यंत झोपतो पण आज आम्ही 3 वाजता उठलो आहे. आणि मी 3 वाजता अलार्म लावला होता पण मी 3 वाजेच्या पहिले उठून डायरेक्ट पहिले अलार्म बंद केला. म्हणजे अलार्म वाजायच्या पहिले मी उठलो होतो. एवढी उत्सुकता होती येण्याची. तर आलो आहे. तर दर्शन वगैरे आमचं खूप छान प्रकारे झालं आहे. मंदिर उघडं नव्हतं पण मग आता त्यांचे नियम आहे 5 वाजेपर्यंत ते मंदिर उघडत नाही. तर चला आपण अशा प्रकारे दर्शन झालं आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तो सगळ्यांना बाय बाय. तर काय बाय.